14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे. ह्या दिवशी अख्ख्या जगामध्ये 40% जास्त चॉकलेट्स विकत घेतले जातात. आणि प्रेशर परफॉर्मन्सचं तर विचारूच नका. कितीतरी रिलेशनशिप्स बिघडत असतील या प्रेशरमुळे. ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये रोमॅन्स, चॉकलेट्स आणि रोजेसच्या पलीकडचं. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. हॅलो निलिमा मॅम. आणि आपण आज व्हॅलेंटाईन्सच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला भेटतोय. 13 फेब्रुवारी आहे आज. आणि त्याच्यामुळेच हा विषय जेव्हा तुम्ही सुचवला तेव्हा मला हा खूप इंटरेस्टिंग वाटला. कारण व्हॅलेंटाईन डे पण बदलतोय. म्हणजे जसा 10 वर्षांपूर्वी 20 वर्षांपूर्वी तो सेलिब्रेट केला जात होता जेव्हा तो सुरू झाला, त्याच्यामध्ये आणि आज जसा सेलिब्रेट केला जातो त्याच्यातही फरक आहे. तर त्याच्यामुळेच रोमांस आणि इंटिमसी या 2 गोष्टी मात्र कॉमन आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात व्हॅलेंटाईन डे नेमका कसा सेलिब्रेट करायचा हा अनेकांना गोंधळही असेल किंवा जर नवीन कपल्स असेल तर त्यांना उत्सुकताही असेल. तर या सगळ्याच विषयी मला वाटतं आपण या एपिसोडमध्ये गप्पा मारूया. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही व्हॅलेंटाईन डे कडे कसं बघता? व्हॅलेंटाईन्स डे हा वर्षातनं एकदा येणारा दिवस असतो. मग एकदा येणाऱ्या दिवसासाठी इतके कष्ट घ्यायचे, इतकं प्रेशर जनरेट करायचं आणि सगळं करून त्या परफॉर्मन्स प्रेशरमुळे फेलियर आणून द्यायचं. असं तर नाही होतंय खूप लोकांबरोबर. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी आपण जास्त प्रेमळ कसे वागू शकतो रोजच्या आयुष्यामध्ये, हे शिकणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे एका दिवशी सगळं प्रेशर आणून परफॉर्म करण्यापेक्षा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण काय काय शिकू शकतो किंवा काय काय गोष्टी आणू शकतो ज्याच्यामुळे आपला जो रिलेशनशिप आहे, त्याचा जो गोडवा आहे, त्याचं जे नाविन्य आहे, त्याचं जे एक्साइटमेंट आहे, ती आपण मेंटेन करू शकू, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे कडे आपल्याला एक इन्स्पिरेशन म्हणून बघणं गरजेचं आहे. म्हणजे मॅडम, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, की प्रेम सेलिब्रेट करण्यासाठी असा एक स्पेसिफिक डे असावा का? हा खरंच विचार करण्याचा मुद्दा आहे. पण आता मला एक सांगाल तुम्ही, की आता मिड लाईफमधली पण अनेक कपल्स आपला पॉडकास्ट ऐकत असतील. तर म्हणजे आता लग्नाला 5 वर्ष झाली आहेत, 10 वर्ष झाली आहेत. तर मग अशी स्टेज येते, की एक पठारा अवस्था येते आणि आता काय कसला व्हॅलेंटाईन डे आणि कसलं काय रोजचा दिवस सारखाच. तर असं पण होऊ नये यासाठी कपल्सनी कसं बघायला पाहिजे? म्हणजे हे एक ऑकेजन म्हणूनही बघायला पाहिजे, की काही नवीन एक्सपेरिमेंट करून बघू आपण, की ज्यायोगे आपलं रोमान्स, इंटिमसी परत काही आपल्याला त्यात नवीन चार म्हणता येतोय का? नव्याने बहरता येतंय का ते? अगदी खरं आहे. कारण कुठला तरी एक दिवस वर्षातनं जरी नेमलेला असला, तरी त्याच्यामुळे एक इन्स्पिरेशन येतं. भलेही आपण यंग कपल्सकडे बघतो किंवा रोमॅन्टिक मूव्हीजकडे बघतो किंवा सध्याचा जो मार्केटिंग ट्रेंड आहे चॉकलेट्स आणि रोजेसचा. नाही म्हणलं तरी एक तुम्हाला आठवण करून देतं, की रोमॅन्ससाठी अशी स्पेस असते. जगामध्ये अजूनही प्रेम जिवंत आहे. रोमॅन्स व्यक्त करायचे जे एक्झाम्पल्स आहेत, ते अजून जिवंत आहेत. अजून पूर्णपैकी रोमॅन्स मेलेलं नाहीये. सगळंच सेक्स बद्दल नाहीये. रोमॅन्टिक असणं अजूनही सेलिब्रेट केलं जाऊ शकतं. ही एक खूप रिअश्युरिंग गोष्ट आहे असं मला वाटतं. तर जे कपल्स आता रिलेशनशिप्समध्ये आहेत, म्हणजे त्या रिलेशनशिपला पण 4-5 वर्ष झाली आहेत, तोचपणा आलाय. तर किमान वर्षातनं एक दिवस तरी त्यांना मिळतो, जिथे ते त्यांच्या रिलेशनशिपला परत फ्रेश म्हणून किंवा एक इन्स्पिरेशन म्हणून नवीन काहीतरी करायची जी उत्सुकता असते किंवा जे मोटिवेशन असतं ते त्यांना ह्या गोष्टीमुळे ठेवता येतं आणि ते आपल्या लाईफमध्ये कसं इनकॉर्पोरेट करता येईल ह्याच्याबद्दल एक ओपननेस तरी असतो. मग ह्या ओपननेसमुळे आपण जे डिस्कस करतोय किंवा आपण जे आपल्या चॅनलवरती इतके दिवस डिस्कस करत होतो, त्याच्यामधले 1-2 काही टिप्स आपण जर रिहर्स केल्या किंवा परत रिइन्फोर्स केल्या तर सगळ्यांनाच फायदा होईल असं मला वाटतं. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी पण या विषयाची तयारी करताना जेव्हा बघत होतो, की
म्हणजे वेगळ्या प्रकारे व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करता येईल का? तर त्यात काय आपल्याला काही साध्या सोप्या टिप्स आपल्या लिसनर्सला सांगता येतील का? तर यात काही-काही खूप इंटरेस्टिंग मला गोष्टी दिसल्या. म्हणजे रिक्रिएट युअर फर्स्ट डेट म्हणजे सरप्राईज देम बाय टेकिंग देम बॅक टू व्हेअर इट ऑल स्टार्टेड ऑर रिक्रिएट ॲट होम विथ म्युझिक, फूड अँड डिटेल्स फ्रॉम दॅट डे. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलेलात किंवा पहिल्यांदा डेटवर गेलेलात, तर मला वाटतं की हा नॉस्टॅल्जिया आणि तो परत एकदा अनुभवणं यातनं पण एक तुम्ही तुमच्या रिलेशनला नवीन एक एनर्जी देऊ शकता, एक बूस्ट देऊ शकता? येस, ॲब्सोल्युटली. मेमरीज तर खूप महत्त्वाची असतात आणि त्या मेमरीमध्ये सगळे सेन्सेस आणणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपण कुठेतरी लोकेशनला गेलो होतो तेच नाही, तर साइट, साउंड, स्मेल, टेस्ट, टच या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करणं खूप महत्त्वाचं ठरतं. कुठल्याही आपण जेव्हा मेमरीचा ट्रिगर धरत असतो रोमॅन्ससाठी. खरंय, खरंय. फक्त मॅडम रोमान्सच्या बाबतीत बऱ्याचदा असं म्हणलं जातं, की बायका म्हणजे स्त्रिया या जास्ती रोमॅन्टिक असतात आणि पुरुषांचा रोमान्स हा बऱ्याचदा सेक्सपाशी येऊनच थांबतो, की त्यांना अल्टिमेटली तेच पाहिजे असतं. तर यात कितपत तथ्य आहे? असं तर मी मुळीच म्हणणार नाही. हां, आपल्या इंडिव्हिज्युअल म्हणजे मेल आणि फिमेल ब्रेनमध्ये जो फरक आहे, तो कायम असणारच आहे. इव्होल्युशनरी आपले ब्रेन्सच डिफरंट आहेत. तर डिझायर आणि लस्ट ह्या दोन्ही गोष्टी दोन्ही सेक्सेसमध्ये असतात. आणि जर रोमॅन्स म्हटलं तर पुरुष तितकेच रोमॅन्टिक असतात जितक्या स्त्रिया असतात. फक्त त्यांना अव्हेन्यू मिळत नाही आणि एखाद्या वेळेला कधीतरी मला वाटतं, की हां, व्हॅलेंटाईन्स डेमुळे कमीत कमी पुरुषांना एक अपॉर्च्युनिटी तरी मिळते रोमॅन्स डिस्प्ले करायची. जिथे त्यांच्याकडे बघणारे जे लोकं असतात ते त्यांना थोडंसं वीक किंवा असं समजत नाही, "अरे कसला रोमॅन्टिक आहेस" वगैरे असं करून चिडवणार तरी नाहीत. कारण की एक्स्पेक्टेड आहे व्हॅलेंटाईन्स डेवरती तुम्ही रोमॅन्टिक असणं. तर खूप मी माझ्या माझ्या तरी ओळखीचा एक रिसेंटली पेशंट होता. तो म्हणाला, की माझ्या ॲक्चुअली मनामध्ये मी खूप रोमॅन्टिक आहे. मला माझ्या बायकोला मोटरसायकलवरती बसवून वॉटरफॉलकडे घेऊन जायला खूप आवडेल. मला तिला फुलं आणून द्यायला आवडतील. मला तिने माझ्या खांद्यावरती हात ठेवलेला आवडेल. मला तिच्या कमरेवरती हात ठेवायला आवडेल. आम्ही छान एका बागेत फिरतोय, रोजेस बघतोय, असं करायला आवडेल. खूप रोमॅन्टिक आहे मी. पण तिचं एकूण वागणं बघितलं, की माझं रोमॅन्स संपतं. म्हणजे ओह! कुठली हं. जी सोशल बिलीफ्स असतात रोमॅन्सबद्दल किंवा अ, पुरुषांनी कसं रोमॅन्टिक असावं किंवा नसावं आणि मग स्त्रियांनी त्याला कसं रिस्पॉन्ड करावं, ह्या सोशल कन्स्ट्रेंट्समुळे खूप वेळा बायका प्रोत्साहन देत नाहीत किंवा सपोर्ट करत नाहीत त्यांच्या पार्टनर्सना किंवा नवऱ्यांना. आणि ह्यामुळे काय होतं, की जी उत्स्फूर्तपणे रोमॅन्टिक आयडियल्स किंवा जी रोमॅन्टिक नोशन्स कुठल्याही व्यक्तीमध्ये असले, तर ते तिथे मारले जातात. व्हॅलेंटाईन्स डेचं निमित्त का असू नये, आपल्या लाईफमधलं जे रोमॅन्स आहे, रोमॅन्स म्हणजे नेहमी प्रेमाशीच किंवा सेक्सशीच निगडीत असतं नाही. एडव्हेंचर पण रोमॅन्टिक असतं. रोमॅन्स म्हणजे कुठलीही जी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये क्युरिओसिटी, एक्साइटमेंट, एडव्हेंचर, एन्थुसियाझम आणते त्या गोष्टीला आपण रोमॅन्टिक म्हणू शकतो. म्हणजे रोमॅन्टिक जेस्चर फक्त चॉकलेट्स आणि रोजेसबद्दलच आहे असं नाही. आपण जसं तो पेशंट मला म्हणाला, की मला मोटरसायकलवरनं वॉटरफॉलला व्हिजिट करायला खूप रोमॅन्टिक वाटतं किंवा घाटामध्ये फिरायला किंवा आपण कुठेतरी गाणी ऐकत-ऐकत मोटरसायकलवरती हिंडतोय किंवा गाडी लाँग ड्राईव्हला जातोय. ह्या सगळ्या रोमॅन्टिक जेस्चर्स आहेत. फक्त चॉकलेट्स, रोजेस किंवा डिनरला नेणं हे रोमॅन्टिक नाहीये. एका छान म्युझिक प्रोग्रामला जाणं, एकत्र बसणं, मस्त ड्रेस अप करून कुठल्यातरी कॉन्सर्टला जाणं, फंक्शनला जाणं, या गोष्टी पण रोमॅन्टिक असतात. म्हणजे माझे एक फ्रेंड्स आहेत. ते आता 50s मध्ये आहेत. अं, त्यांनी त्यांचं रिलेशनशिप रिन्यू करायचं ठरवलं. ते आता जिथे जातात, तिथे ते मॅचिंग कपडे घालून जातात. म्हणजे तिच्या साडीचा रंग, त्याचा शर्टाचा रंग किंवा त्याच्या टायचा रंग, कुर्त्याचा रंग ते मॅच करून जातात. तर इतकं इन्स्पायरिंग आहे ते. जेव्हा-जेव्हा कधी ते कपल म्हणून दिसतात कुठल्या फंक्शनमध्ये किंवा कॉन्फरन्समध्ये, तर बाकी सगळे लोकं त्यांच्याकडे अशा थोड्याशा एन्वीनी बघत असतात. "अरे च्या! आपल्याला पण असं जमलं असतं, तर किती छान झालं असतं." तर आपला जोडीदार किती आपल्या बरोबरीने अ, अशा गोष्टी करायला तयार आहे किंवा किती अ, तो ओपन आहे अशा गोष्टींमध्ये खेळायला किंवा स्वतःला एंटरटेन करायला, आपल्याला एंटरटेन करायला, त्याच्यावरती ठरतं, की तुमचा व्हॅलेंटाईन्स डेचा जो रोमॅन्स आहे, तो तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही किती कंटिन्यू करता. वाह!
तुम्ही जे मॅडम आत्ता एक्झाम्पल सांगितलंत कपलचं, तर ते खूपच क्यूट आहे, गोड आहे आणि मला असं वाटतं, की रोमॅन्टिक असणं याला मराठीत एक खूप छान शब्द आहे. त्याला रसिकता म्हणतो आपण किंवा रसिक असणं. सो हं. रसिक असणं हे तुम्ही त्याच्यावर म्हणजे वयाचं बंधन नाहीये. तुम्ही कुठल्याही वयात ती तुमची रसिकता ही जोपासू शकता आणि त्यासाठी खूप काही करायला लागतं असंही नाही. छोटे-छोटे एफर्ट्स घेऊन आणि आपल्या पार्टनरसोबत कम्युनिकेशन करून आपण ते मला वाटतं, की साधू शकतो. मॅडम व्हॅलेंटाईन्स डे खरंच आता म्हणजे आहेच, आता सुरूच होतोय म्हणजे किंवा हा वीक पण अनेक जण व्हॅलेंटाईन्स वीक म्हणून सेलिब्रेट करतात. लाँग वीकेंड पण आहे. तर तुम्ही परत आपण म्हणजे काही साध्या सोप्या टिप्स कपल्सला देऊ शकता आपल्या लिसनर्सना? एक तर म्हणजे टिप्स म्हणजे कसं म्हणायचं, की पहिली गोष्ट आहे, की तुम्ही एक मोठ्या जेस्चरवरती फोकस न करता छोट्या-छोट्या जेस्चर्सवरती तुम्ही फोकस करू शकता. फॉर एक्झाम्पल व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये सुद्धा फक्त आपण मोठं गिफ्ट आणून द्यायला पाहिजे किंवा खूप कुठेतरी पॉश ठिकाणी जायला पाहिजे. हे असं न ठरवता रोजच्या दिवशी रोजच्या दिवशी आपल्या पार्टनरला एक लव्ह नोट देणं, घर सोडताना हग करणं किंवा किस करणं आणि ते कमीत कमी 20 सेकंडसाठी टिकवणं किंवा त्यांना आवडेल अशी गोष्ट करणं किंवा विचारणं, की तुला काय आवडतं? जे मी करून करून दाखवलं तर तुला खूप छान वाटेल किंवा बरं वाटेल आणि ती गोष्ट ॲक्चुअली करून दाखवणं आणि ती खूप सिंपल असू शकते. इतकी सिंपल असू शकते, की हो घरी येताना मला ह्या गोष्टी खायला आवडतात, तर प्लीज घेऊन येणार का? अगदी सिंपल किंवा हे केलं तर फॉर एक्झाम्पल एक माझी मैत्रीण आहे इंग्लंडमध्ये. ती म्हणते, की मी जेव्हा घरी येते तेव्हा माझी लॅपटॉपची बॅग आहे ती खूप जड असते. जेव्हा माझा नवरा बाहेर येतो, तो मला हग करतो आणि माझी लॅपटॉपची बॅग माझ्या हातातनं घेतो तेव्हा मला खूप छान वाटतं. मला वाटतं, की त्यांनी माझ्या हातातलं एक वजन त्याच्याकडे घेतलंय. म्हणजे एक मेटाफोर होतं ते, की आपला जो जोडीदार आहे, आपल्या आयुष्यामध्ये जे उतार-चढाव असतात, आपल्याला ज्या गोष्टी जड वाटतात आपल्या आयुष्यामध्ये, ते आपण कोणातरी बरोबर शेअर करू शकतो. ही जी भावना त्या मेटाफोरमध्ये येते, त्याचा खूप फरक पडतो आणि एस्पेशली स्त्रियांना खूप फरक पडतो. कारण की जी सपोर्ट असतं किंवा जे फीलिंग ऑफ सेफ्टी असतं किंवा फीलिंग केअर आणि लव्हिंग हे जे फीलिंग्ज असतात त्याच्यामुळे स्त्रियांना खूप जास्त फरक पडतो. पुरुष बाय नेचर जास्त एडव्हेंचरस असतात. स्त्रियांमध्ये सेफ्टीची गरज जास्त असते टू फील सेक्शुअल आणि एंगेज्ड आणि वॉन्टेड अँड डिझायर्ड. एक दुसरं म्हणजे असतं, की कन्व्हर्सेशन स्टार्टर्स. बरेच वेळा काय होतं, की रिलेशनशिपमध्ये खूप तोच-तोचपणा येतात आणि युजुअली काय होतं, की एक टू डू लिस्ट होऊन जाते. म्हणजे हे आणलं का? ते केलं का? मुलांना शाळेत ड्रॉप केलं का? उद्या पेरेंट टीचर मीटिंग आहे, परवा डिनर आहे, इकडे बर्थडे पार्टी आहे, मग तिकडे क्लासला न्यायचंय, घेऊन यायचंय, हे करायचंय, ते करायचं. म्हणजे काय करायचंय, काय करायची ह्याची लिस्ट होते आणि ॲक्चुअली एकमेकांबद्दल कन्व्हर्सेशन हे होतच नाही. म्हणजे आपण आपल्या पार्टनरला किंवा स्वतःला किती चांगलं ओळखतो ह्याच्यासाठी जे प्रॉम्प्ट्स असतात, कन्व्हर्सेशन स्टार्टर्स म्हणतो आपण त्याला, ते एक्सप्लोर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कसं फर्स्ट एक्झाम्पल सांगितले ना, की आपलं पहिली डेट कशी होती, तिथे आपल्याला काय-काय आवडलं, मग काय रोमॅन्टिक जेस्चर होती, जी सगळ्यात आपल्याला आपल्याला इन्फ्लुअन्स झालं त्याच्यामुळे किंवा आपण कुठला पहिला सिनेमा बघितला होता किंवा काही अजून डीप क्वेशन्स असे असतात, की आपल्या लाईफमध्ये आपल्याला पुढे जाऊन काय अचीव्ह करायचंय, ज्याच्यामुळे तुम्ही एक्साईट होता. आपल्याला एकमेकांसोबत असा कुठला हॉलिडे प्लॅन करता येईल, जो खूप युनिक असेल किंवा स्पेशल असेल. त्या प्लॅनिंगमध्ये आपण एक दुसऱ्याची साथ कशी देऊ शकतो. सो हे जे कन्व्हर्सेशन स्टार्टर्स आहेत छोटे-छोटे, ते कन्व्हर्सेशन्स ॲक्चुअली आपल्याला आपली इंटिमसी, आपलं कनेक्शन, आपले व्हॅल्यूज, आपलं पर्पज, आपल्या लाईफचं डायरेक्शन या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ओढून आणतं आणि जेव्हा ते तसल्या प्रकारचे कन्व्हर्सेशन्स होतात, आपण एकमेकांच्यामध्ये जास्त डीप जातो, एकमेकांना जास्त चांगलं ओळखतो आणि एकमेकांना ओळखल्यामुळे आपण स्वतःला जास्त ओळखतो आणि ह्याच्यापासून जे निर्माण होणारं प्रेम असतं किंवा इंटिमसी असते, ही जी इमोशनल इंटिमसी जी तयार होते, ती मग सेक्शुअल इंटिमसीला जास्त स्टिम्युलेट करते आणि त्या सेक्शुअल इंटिमसीला जास्त डेप्थ आणून देते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपण एक्सपिरियन्सेस जसं फर्स्ट डेट हा एक एक्सपिरियन्स असतो, तसंच आपल्या लाईफमध्ये आपण एक्सपिरियन्सेस गोळा करणं खूप महत्वाचं असतं आणि त्याच एक्सपिरियन्सेसमध्ये एक्साइटमेंट आणणं, नवीनपणा आणणं, त्याच्यामध्ये आपली एनर्जी इन्व्हेस्ट करणं, या सगळ्या गोष्टींनी त्या एक्सपिरियन्समध्ये खूप फरक पडत असतो. मग
कुठले कुठले एक्सपिरियन्सेस आपण आणू शकतात. काही एक्सपिरियन्स असतात जिथे आपण फिजिकॅलिटी इन्व्हॉल्व्ह होतो, म्हणजे फिजिकल इंटिमसी, कुठेतरी ट्रेकला जाणं, कुठल्या तरी इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणं, कुठल्या तरी वर्कआउट्समध्ये भाग घेणं किंवा कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये, मॅरेथॉनमध्ये, वॉकथॉनमध्ये. मग ही जी मूव्हमेंट रिलेटेड जो एक्सपिरियन्स असतो तो एक टॉकिंग पॉइंट होतो नंतर बोलायला, की आपण एकमेकांना किती सपोर्ट केलं आणि त्या इव्हेंटमध्ये आपल्याला किती मजा आली किंवा किती एंगेजमेंट झाली. मग इंटेलेक्च्युअल एक प्रकारचं असतं एंगेजमेंट, की आपण कुठला तरी कोर्स बरोबर करतोय किंवा कुठल्या तरी गोष्टीवरती ब्रेन स्टॉर्मिंग करतोय, कुठल्या तरी नवीन आयडियाज जनरेशनमध्ये आपण भाग घेतोय, इनोव्हेट करतोय. भलेही मे बी तुम्ही घर बांधताय, त्या घर बांधायचे जे प्लॅनिंग आहे, तुम्ही आर्किटेक्टच्या सोबत एकमेकांची आयडिया शेअर करताय. मे बी इंटिरियर डिझाईन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कलर्स, फॅब्रिक्स आणि लेआउट वरती तुम्ही एकमेकांची इंटेलेक्च्युअली डिस्कशन करताय. मे बी सिम्पल गोष्ट आहे, की मुलाला कुठल्या कॉलेजमध्ये घालायचं, त्याच्यावरती जे इंटेलेक्च्युअल डिस्कशन असतंय, मुलांना घेऊन सुद्धा. कारण काय व्हॅलेंटाईन्स डे फक्त सेक्स आणि इंटिमसीसाठी नसून पूर्ण फॅमिलीला इन्व्हॉल्व करण्यासाठी पण असू शकतं. ती लेवल जी इंटिमसीची आहे ती कल्टिवेट करण्यासाठी इंटेलेक्च्युअल एक्सरसाइजेस असतात. टचचं असतं. आता सेन्शुअल टच हा एक भाग झाला, जो रोमॅन्टिक टच आहे. पण एरवीच्या वेळेला सुद्धा टच महत्वाचा पडतो. आपल्याला माहितीये, की टच हा एक ह्युमन फिजिकल बेसिक नीड आहे. आपण जेव्हा रोज एकमेकांच्या फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये येतो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये काही स्पेशल हॉर्मोन्स सिक्रीट होतात. त्याला आपण एंडोर्फिन्स म्हणतो, जे नॅचरल पेन किलर्स असतात. म्हणून बायका ऑफन जेव्हा इंटिमसी नसते किंवा फिजिकल टच एक्सपिरियन्स करत नाहीत, ते जास्त ब्युटी पार्लरमध्ये जातात मसाज घ्यायला, फूट मसाज घ्यायला. मग जर आपण कमिट केलं, की आपल्या पार्टनरच्या बरोबर रोज कमीत कमी काही वेळा तरी टचचं एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. मग ते एक हग असेल, एकमेकांचा हात धरणं असेल, टीव्ही बघताना सोबत काउचवरती बसणं असेल, कुठेतरी फिरायला जाऊन शेजारी चालणं असेल. जेव्हा आपल्याला एकमेकांशी बोलायचं असतं तेव्हा एक टच करणं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये इन्कॉर्पोरेट करणं हे खूप महत्वाचं ठरतं. कारण की टच ही इंटिमसी फक्त बेडरूममध्ये नाही, तर एक फिजिकल ह्युमन नीड आहे, ज्याच्यामुळे खूप खूप गोष्टी, खूप वेगवेगळे हॉर्मोनल आणि केमिकल चेंजेस आपल्या शरीरात होत असतात सिम्पल टचनी. आणि मग रोमॅन्टिक टच आणि इंटिमेट टच म्हणजे सेक्शुअल टचनी तर अजून असतंय. आणि बेडरूममध्ये तर आपण म्हणतो, आपण पूर्वी पण बोललेलो आहोत, की जो फिजिकल टच असतो बेडरूम मधला, तो होल बॉडी टच असावा. फक्त ब्रेस्ट किंवा जेनिटल्सला टच केलं असं नसून शरीराच्या सगळ्या भागांना दोघांनी स्टिम्युलेट करता आलं पाहिजे, टच करता आलं पाहिजे, अगदी फ्रीली आणि विदाउट रेस्ट्रिक्शन. फक्त त्याच्यामध्ये एक कॉशन असते, की ते टच पेनफुल किंवा अनकम्फर्टेबल नसावा. आणि मग दुसरं आपण म्हणतो, की अजून एक सेन्सेसला इन्व्हॉल्व केलं तर फॉर एक्झाम्पल म्युझिकल इंटिमसी किंवा आपण एंटरटेनमेंट किंवा व्हिज्युअल इंटिमसी जी असते, सिनेमा एकत्र बघणं, कुठली तरी क्रिएटिव्ह गोष्ट करणं, आर्ट आहे, ड्रॉइंग आहे, पॉटरी आहे. आता तर हल्ली डिजिटल आर्ट्समध्ये पण खूप एंटरटेनिंग गोष्टी असतात. आपण कुठेतरी म्युझिक क्लासला एकत्र जाऊ शकतो, सिंगिंग क्लासेस आहेत, डान्सिंग आहे, ड्रामा आहे, ऍक्टिंग आहे. असे खूप सगळे कोर्सेस किंवा कमिटमेंट्स असतात, जे आपल्याला फिजिकल स्पेस, इमोशनल स्पेस आणि इंटेलेक्च्युअल स्पेस ह्या तिन्ही गोष्टी कंबाईन करून त्याच्यामध्ये आर्ट आणि क्रिएटिव्हिटी इन्क्लूड करता येते. ह्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा इंटिमसी, क्लोजनेस आणि प्लेजर ह्या तिन्ही गोष्टींचा समावेश असतो. तर ह्या 3 गोष्टी हे सिम्पल टिप्स आहेत. नंबर 1 छोटे-छोटे जेस्चर्स करणं, कन्व्हर्सेशन स्टार्टर्स करणं आणि एक्सपिरियन्सेस बिल्ड करणं. ह्या 3 गोष्टींमध्ये आपण जर आपलं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह केलं, आपलं एंगेजमेंट इम्प्रूव्ह केलं, तर नक्कीच हा एक असा लक्षात ठेवण्यासारखा व्हॅलेंटाईन्स डे असू शकतो, जो पूर्ण वर्षाचं जे टोन आहे, ते तुमच्या रिलेशनशिपमध्ये चेंज करून देईल. वाह! मॅडम या आन्सरमध्ये तुम्ही खूपच वेगवेगळे मुद्दे हायलाइट केलेत आणि मला असं वाटतं की हे सगळेच मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. यातले स्पेसिफिकली मला मेन्शन करायचं तर टचचा जो तुम्ही आत्ता केलात, तर तो खरंच किती म्हणजे महत्त्वाचा आहे आणि बऱ्याचदा जॉइंट फॅमिलीमध्ये किंवा मुलांसमोरही विनाकारण संकोचामुळे बरीच कपल्स साधे-साधे म्हणजे जवळ येणंच टाळतात. हे तुम्ही म्हटलात तसं प्रत्येक टच हा काय दरवेळेला सेक्शुअलच असतो असं नाहीये. तर हे समजून घेतलं पाहिजे आणि आपली मुलं ही आपल्यालाच आयडॉल समजत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर हग करणं हे काही गैर नाहीये म्हणजे. तर ही बेसिक ह्युमन नीड आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे रिलेशन्स आणखी स्ट्रेंथन होऊ शकतात.
एक म्हणजे काय होतं, की व्हॅलेंटाईन्स डे हा कधी-कधी काही कपल्ससाठी किंवा काही लोकांसाठी एक प्रूव्हिंगचा दिवस ठरतो, की मला प्रूव्ह करून दाखव तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे. किती कॉस्टली गिफ्ट आणलं किंवा किती एक्सपेन्सिव्ह रिट्रीट बुक केला किंवा किती एक्सपेन्सिव्ह हॉलिडे बुक केला. आणि ॲक्चुअली व्हॅलेंटाईन्स डे किंवा रोमॅन्स किंवा प्रेम हे प्रूव्हिंगबद्दल कधीच नसतं. हे बिइंगबद्दल असतं. आपण किती लव्हिंग असतो. आपण आपलं जे प्रेम आहे किंवा अफेक्शन आहे, ते आपल्या रोजच्या आयुष्याच्या जेस्चर्समध्ये आपण किती आणू शकतो, ह्याच्यावरती त्या रिलेशनशिपची क्वालिटी जास्त अवलंबून असते, दॅन की तुम्ही किती खर्च केला. तर मला वाटतं की व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करताना आपण प्रूव्हिंग न करता, प्रूफ ऑफ लव्ह न देता, आपण स्वतःला जास्त लव्हिंग नेचरमध्ये किंवा काइंड नेचरमध्ये कसं स्वतःला ढालू शकतो आणि त्याच्यापासनं जे येणारे आपले जेस्चर्स आहेत, ते रोजचे जेस्चर्स जास्त लव्हिंग कसे बनवू शकतो, ह्याच्याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं. ॲब्सोल्युटली. म्हणजे तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे, की व्हॅलेंटाईन्स डे हा कुठेतरी मार्केट ड्रिव्हन ऑकेजन झाल्यासारखं झालंय. दरवेळेला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स किंवा एक्सपेन्सिव्ह डेट्स ला जाणं म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे तुम्ही सेलिब्रेट करताय असं नाही. मॅडम आणखी एक मला मुद्दा तुम्हाला विचारावासा वाटतो, की जर काही डिस्फंक्शन असेल रिलेशनमध्ये, स्पेशली जर सेक्शुअल कारणांमुळे, काही दोघांपैकी कोणाला किंवा दोघांनाही काही समजा सेक्शुअल प्रॉब्लेम असेल, लैंगिक समस्या असेल, तर व्हॅलेंटाईन्स डे हे चांगलं ऑकेजन आहे, की तुम्ही ठरवू शकता, की आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि हा जर आपल्यात होत नसेल, तर आपण एक्सपर्टची हेल्प घेऊया, थेरपी घ्यायची असेल तर थेरपी घेऊया. याकडे कसं बघता तुम्ही? व्हॅलेंटाईन्स डे हा प्रेम व्यक्त करायचा दिवस असा म्हटला जातो. तर आपल्या पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये आणि आपण जे आज बोलतोय त्याच्यामध्ये सुद्धा सेक्स ही एकमेव पद्धत नाहीये रोमॅन्स किंवा लव्ह व्यक्त करायची. जर सेक्शुअल डिस्फंक्शन असलं, अशा आणि कपल्स खूप आहेत ज्यांना डिस्फंक्शन्स असतात किंवा प्रॉब्लेम्स असतात. तर त्या व्यक्तींनी अफेक्शन किंवा प्रेम व्यक्त करू नये का? असं थोडीच असतंय. असं अजिबात नसतंय. आणि रिसेंटलीच एक एक्झाम्पल देईन, की एक नवरा-बायको आलेत आणि ते ॲक्चुअली लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आहे त्यांचं. एक जण कुठेतरी युरोपमध्ये, एक जण कुठेतरी ऑस्ट्रेलियामध्ये, अमेरिकेमध्ये. तर त्यांनी कसं सेलिब्रेट करायचं व्हॅलेंटाईन्स? ते ॲक्चुअली पार्टनरमध्ये भांडणं पण आहेत, की "अरे आमची काही इंटिमसीच नाही, आम्ही एकमेकांशी नीट बोलू शकत नाही, आमच्यामध्ये सेक्स होत नाही." कोहॅबिटिंग आणि इंटरकोर्स होणं, म्हणजे जर वर्षातनं तुम्ही 10 दिवस भेटत असला आणि त्यातही इंटरकोर्स नीट होत नसला, तर तुमच्या इंटिमसीची लेव्हल ॲक्चुअली तुमच्या कम्युनिकेशन स्टेटसवरती अवलंबून असते. तुम्ही एरवी जे एकमेकांशी बोलता, ते किती डेप्थमध्ये बोलता? तुमच्यामध्ये जे कन्व्हर्सेशन्स असतात तुमच्या लाईफबद्दल, तुमच्या व्हॅल्यूजबद्दल, पर्पजबद्दल किती वेळा होतात? ते जर फर्म असलं आणि स्ट्राँग असलं, तर सेक्शुअल इंटिमसी ही खूप वेगवेगळ्या लेव्हल्सपर्यंत जाऊ शकते. त्याचा इंटरकॉर्सपर्यंतच प्रॉब्लेम पोहोचायला पाहिजे असं काही नाहीये. ज्या कपल्सना ह्याच्यामध्ये डिस्फंक्शन आहे, डिसऑर्डर आहे किंवा डिफिकल्टी आहे आणि हे वेगवेगळे 3 टर्म्स आपण पूर्वी पण डिस्कस केलेले आहेत. त्यांनी नक्की प्रोफेशनल हेल्प घ्यावी. पण त्यांनी व्हॅलेंटाईन्स डेची वाट बघायची गरज नाहीये. जर कोणी कपल्स असतील आणि त्यांच्यामध्ये डिफिकल्टी निर्माण झाली आहे आणि ते 6 महिने ट्राय करतायत, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्यांनी स्वतःचे काही सेल्फ हेल्प गोष्टी केल्या, पुस्तकं वाचली आहेत, पॉडकास्ट ऐकले आणि तरीसुद्धा त्यांना जमत नाहीये, तर त्यांनी जास्त वेळ घालवू नये. खूप वेळ कुठलाही प्रॉब्लेम धरून ठेवण्याचा इश्यू असा असतो, की आपण आपल्या चुका प्रॅक्टिस करत असतो. मग चुकीची पद्धत कम्युनिकेशनची, राग-राग करायची किंवा चुकीच्या पद्धतीने इंटरकोर्स करायला जायचं किंवा अफेक्शन व्यक्त करायचं. ही गोष्ट प्रॅक्टिस केली जाते आणि जी गोष्ट जास्त प्रॅक्टिस केली जाते तीच आपल्याला मिळते. सो वेदर ती मॅस्टरबेशन टेक्निक आहे किंवा इंटरकोर्स करायची टेक्निक आहे किंवा रोमॅन्स करायची, स्टिम्युलेट करायची, फोरप्ले करायची जी टेक्निक आहे, ती जर त्याच्यामधल्या चुका आपण परत-परत रिपीट केल्या, तर आपल्याला रिझल्ट पण तेच मिळणार आहे. तर 6 मंथ्स जर ट्राय केलेलं असलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस नसलं मिळत, तर तुम्ही लवकर थेरपिस्टला भेटा. तुम्ही व्हॅलेंटाईन्स डेची वाट नका बघू हे प्रपोज करायला, की "अरे आपलं लाईफ काय फारसं रोमॅन्टिक नाहीये, तर आपण आता थेरपी घेऊया." रोमॅन्टिक नाहीये किंवा इंटरकोर्स होत नाहीये किंवा सेक्स सक्सेसफुल नाहीये हे तुम्हाला ऑलरेडी माहितीये. मग एका हं. ओकेजनची वाट बघायची गरज नाही. हां, त्या ओकेजनमध्ये इंटरकोर्स सगळं नाहीये. इंटिमसी खूप महत्वाची आहे. ह्या गोष्टीला एम्फसिस देऊन आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू शकतो, शिकू शकतो, ओपननेस आणू शकतो आपल्या रिलेशनशिपमध्ये आणि सर्टनली गाईडन्स असला थेरपिस्टचा, तर
ते ॲक्सेलरेट होतो तुमचा प्रोग्रेस. कारण की कुठलाही थेरपिस्ट जो असतो तो कॅटलिस्ट असतो तुमच्या प्रोग्रेससाठी, तुमच्या नॉलेजसाठी. तुम्ही जे प्रॅक्टिस करताय त्याच्यामध्ये काही करेक्शन्स आणण्यासाठी आणि कधी-कधी खूप मोठ्या करेक्शन्सची गरज नसते. छोटेसे टिप्स पण खूप पुरतात. खरंय, खरंय. म्हणजे थेरपी म्हणजे सेक्शुअल थेरपी जरी आपण म्हणलो, तरी ती दरवेळेला खूप कॉस्टली असेल. त्याच्यामुळे अनेक कपल अप्रोचच होत नाहीत किंवा संकोच असतो बऱ्याचदा, लाज वाटत असते. तर मला वाटतं की हे सगळे जे काही मनातले पूर्वग्रह आहेत, ते बाजूला ठेवून जर आवश्यकता असेल, तर एक्सपर्टची हेल्प ही नक्की घ्यायला पाहिजे. मॅडम आत्ता मगाशी जे तुम्ही म्हटलात आणि तो मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटला. एकतर इंटेलेक्चुअल इंटिमसीबद्दल तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलंत. तरी इंटेलेक्चुअल इंटिमसी ही खूप महत्त्वाची आहे. ती जर तुमच्यात उत्तम असेल, तर तुमची सेक्शुअल इंटिमसी पण कपल म्हणून खूप चांगली अजून बिल्ड होऊ शकते. मॅडम अजून एक विचारायचं होतं, की एक्सपिरियन्सेस जेवढे आपण जॉइंटली एक्सपिरियन्सेस शेअर करू आपल्या पार्टनरसोबत, म्हणजे इन्स्टेड ऑफ एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स जर आपण स्टार गेजिंग नाईटला सोबत गेलो किंवा अजून असे काही युनिक एक्सपिरियन्स केले, जंगल सफारी केली सोबत, तर मला वाटतं, की ते एक्सपिरियन्सेसनी पण एक बॉन्डिंग अजून स्ट्राँग होऊ शकतं तुमचं? एक्सपिरियन्सेसच मुळे बॉन्डिंग क्रिएट करतात. आणि फक्त कपल्समध्ये नाही तर फॅमिलीमध्ये सुद्धा. आणि ते कपल्स अगदी आपल्याला सांगतील, की जेव्हा आम्ही मुलांना घेऊन अशा ठिकाणी गेलो होतो आणि त्यांना त्याची हिस्ट्री जास्त लक्षात राहिली. कारण काय म्हणून ती ॲक्चुअली जागा व्हिजिट केली होती किंवा यंग मुलं असतील, आपण सफारीवरती गेलो तर ॲक्चुअली वाईल्ड ॲनिमल्स बघायला मिळणं आणि कुठेतरी पुस्तकामध्ये त्यांचा अभ्यास करणं, ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. सो लाइक यू सेड स्टार गेजिंग, हनीमून नाईट्स किंवा ज्या गोष्टींची आपल्याला खूप वेळा आठवण करून आपण ते रोमॅन्स परत जगू शकतो. त्या एक्सपिरियन्सेसला खूप महत्त्व असतं. आपल्या लाईफमध्ये आपल्या रोमॅन्ससाठी, इंटिमसीसाठी एक मोटिव्हेशन म्हणून आणि पर्टिक्युलरली नॉट जस्ट क्लोज रिलेशनशिप जे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आहेत त्यांच्यामध्ये अजून महत्त्व ठरतं. ह्या मेमरीजचं, ह्या रिलेशनशिप ट्रिगर्सचं किंवा आठवणींचं. अगदीच. ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट तुम्ही समस्त स्त्रीवर्गाला, स्त्रियांना काय रेकमेंड कराल? म्हणजे आता व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने असं नाही, पण बऱ्याच बायकांना पिरियड्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. इर्रेग्युलर पिरियड्स किंवा ड्राय व्हजायना असे वेगवेगळे इश्यूज असतात. तर ह्याच्यासाठीची काही टू डू लिस्ट असं किंवा काही शॉपिंग लिस्ट अशी काही तुम्ही सजेस्ट कराल? ॲक्चुअली व्हॅलेंटाईन्स डेला रोमॅन्टिक जेस्चर म्हणून आपल्या स्पेशल काही टॉयज किंवा सेक्स एड्स म्हणा, अशा गोष्टी खरेदी करायची एक ट्रेंड झालाय. पण त्याच्याही आधी खूप खूप स्त्रियांना कसे प्रॉब्लेम्स असतात, व्हजायनल डिस्चार्ज असतं किंवा पिरियड्स प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांना प्लॅनिंग करायची गरज असते, की आपण कुठेतरी आउट ऑफ स्टेशन जाणार आहोत. त्यावेळेला पॅड्स कुठले कॅरी करायचे, टॅम्पॉन्स आहेत का तो अडथळा नको म्हणून मेडिकेशन घेतात. आणि खूप स्त्रिया काय करतात, ओव्हर द काउंटर म्हणजे फार्मसीकडे जाऊन मला ते पिरियड डिले करायची गोळी द्या. आणि त्याचा धोका असा असतो, की ते हार्मोन टॅबलेट्स असतात ते न इव्हॅल्युएट करता घेणं हे रिस्की असू शकतं. एक पेशंटच्या बद्दल मी सांगते, की ते ते त्यांना सेकंड हनीमूनसाठी व्हॅलेंटाईन्स डेला त्यांनी मालदीव्सला ट्रिप बुक केली. आणि ती म्हणजे पेरिमेनोपॉजच्या एज ग्रुपमध्ये होती. 42-43 च्या एज ग्रुपमध्ये होती आणि तिचे पिरियड्स हळू-हळू डिले होऊन बंद व्हायला लागले होते. तर तिने त्याच्याबद्दल काही फारसा विचार नाही केला. पण ती म्हणली, "अरे अनायासे मला त्यावेळेला पिरियड्स नकोयत." म्हणून तिने पूर्वी कधीतरी गोळ्या घेतल्या होत्या. त्या गोळ्या बरोबर घ्यायला सुरुवात केली तिने. अनफॉर्च्युनेटली काय झालं, की ते लोकं मालदीव्सला पोहोचले आणि ज्या दिवशी पोहोचले, त्या दिवशी तिचं खूप हेवी ब्लीडिंग सुरू झालं. हो. त्यामुळे तो हॉलिडेज कॅन्सल करावा लागला. आणि मग लक्षात आलं, की ॲक्चुअली तिला ज्या मधला जो काळ गेला होता, त्याच्यामध्ये तिला फायब्रॉइड्स आणि इतर बरेच काही-काही प्रॉब्लेम्स, पॉलिप्स असे सुरू झाले होते आणि त्या गोळ्या घेतल्यामुळे ते ब्लीडिंग ट्रिगर झालं होतं. म्हणजे एक वेळेस तिने प्लॅनिंगसाठी जर तिच्या डॉक्टरांकडे वेळेवरती गेली असती, तर त्यांनी इव्हॅल्युएट करून तिला सांगितलं असतं, की हे न करता आपण दुसरं काहीतरी करूया म्हणजे तुला हा ब्लीडिंगचा त्रास होणार नाही किंवा कुठेतरी जवळ त्यांनी हॉलिडे केला असता, की प्रॉब्लेम असला तर आपण ॲटलीस्ट डॉक्टरांच्या जवळ असू. असं कुठेतरी बाहेर देशी तरी गेले नसते ते. तर रेग्युलर मेडिकल चेकअप पर्टिक्युलरली स्त्रिया आपल्या देशामध्ये जात नाहीत. एकदा मुलं झाली, की कधी गायनेकॉलॉजिस्टला भेटतच नाही. तर तसं करू नये. आपल्या डॉक्टरांच्या बरोबर आपण एक रिलेशनशिप बिल्ड करून राहावं, रेग्युलर चेकअप करून घ्यावा. अं, जर मेनोपॉज किंवा मेनोपॉझल असले, व्हाजाइनल ड्रायनेस असले, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा प्रॉब्लेम असला, युरिनरी लिकेजचा प्रॉब्लेम असला, तर तो डिस्कस करणं महत्वाचं आहे. कारण की त्या गोष्टी तुमच्या सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये एक अडथळा बनतात.
की लिकिंगची भीती आहे, डिस्चार्जची भीती आहे म्हणून मी सेक्स केलंच नाही किंवा एंटरटेनच केलं नाही. मग एवढा खर्च करून तुम्ही कुठेतरी गेलेले असतात किंवा काहीतरी गिफ्ट आणली असते. जे एक्साइटमेंट बिल्डअप असते त्याचा सगळा फ्लॉप होतो. तसं होऊ नये ह्याची पण काळजी घेणं महत्वाचं असते. ज्या स्त्रियांना सेक्स नंतर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होतात त्याच्यासाठी पण प्रिपरेशन असते. काही हायजीनच्या गोष्टी असतात. लघवीची पिशवी सेक्सच्या आधी आणि नंतर रिकामी करणं असं आम्ही ॲडवाईस करतो. प्लस जर तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करणार असलात तर इन्फेक्शन होऊ नये म्हणून पण आम्ही काही मेडिकेशन देतो. तर वेळेवरती ह्या प्लॅनिंगसाठी आपल्या डॉक्टरांना भेटणं, त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये राहणं आणि आपले प्रॉब्लेम्स डिस्क्लोज करणं खूप महत्वाचं आहे. कारण काय नाही कधीही म्हणता येतं. पण तो उद्देश नाहीये. तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये अडथळा येऊ नये ह्याच्याकरता आपल्याकडे खूप सगळे टूल्स आहेत, मेडिकेशन आहे, सिस्टम आहे, हॅबिट बिल्डिंग आहे, वेगवेगळे टूल्स आहेत, मेथड्स आहेत, पेल्विक फ्लोर एक्सरसाइज अशा खूप सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, की जिथे तुमचं सेक्शुअल लाईफ एनरिच होऊ शकतं, अमेझिंग होऊ शकतं. आज इंडियामध्ये सुद्धा आपल्याकडे वजायनल लुब्रिकंट्स आहेत. जर मेनोपॉझल कोणी असलं, खूप वजायनल ड्रायनेस आहे, तर वजायनल इस्ट्रोजन आहे. त्याचा इफेक्टच यायला मुळे 6 आठवडे लागतात. तर तुम्ही ऐन वेळेला व्हॅलेंटाईन्स डेच्या आदल्या दिवशी म्हणले नाही फक्त लुब्रिकंटनी सगळं ठीक व्हायला पाहिजे, तर शक्यता कमी आहे. सो व्हॅलेंटाईन्स डे काय किंवा कुठल्याही वर्षातनं कुठल्याही दिवशी जर तुम्ही रोमॅन्टिक इव्हेंट कुठला प्लॅन करत असला, तर स्वतःला ह्या मेडिकल गोष्टींपासनं ट्रीटमेंट्स घेणं किंवा त्याच्यावरती सोल्युशन्स घेण्यासाठी कमीत कमी 2 महिन्याचं तरी तुम्ही प्रिपरेशन टाइम ठेवणं गरजेचं. प्लस जर तुम्ही अशा इव्हेंटला किंवा अशा ठिकाणी कुठे जाणार असलात जिथे अनप्रोटेक्टेड सेक्स व्हायची शक्यता आहे किंवा कुठल्यातरी अनोळखी व्यक्तीबरोबर तुम्ही सेक्स करणार आहात, तर कॉन्डोम्स पण बरोबर ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. कारण काही कुठल्याही सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनला प्रिव्हेंट करण्यासाठी कॉन्डोम्स हे 95% इफेक्टिव्ह असतात आणि ते प्रत्येक सेक्शुअल एन्काउंटरसाठी वेदर ओरल, वजायनल, एनल कुठल्याही सेक्शुअल एन्काउंटरसाठी नवीन कॉन्डोम यूज करावा, करेक्टली यूज करावा आणि तो करेक्टली डिस्पोज ऑफही करावा. हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. तर जर असं रिस्की एक्सपोजर झालेलं असलं, कुठल्याही वेळेला, नॉट जस्ट व्हॅलेंटाईन्स डे, कुठल्याही वेळेला रिस्की एक्सपोजर झालेलं असलं, तर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन स्क्रीनिंग नक्की करून घ्यावे, आपल्या डॉक्टरांना भेटावं आणि त्याचं जे सिस्टम आहे ती पण ओळखून व्यवस्थित टेस्टिंग करून घ्यावं. खूपच महत्त्वाच्या मॅडम या गोष्टी आहेत आणि या प्रत्येक कपलनी आणि इंडिव्हिज्युअलनी दोघांनी लक्षात ठेवाव्या अशा आहेत मला वाटतं. येस मॅडम, व्हॅलेंटाईन्स डेचा काउंटडाऊन ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि आपला एपिसोड रिलीज होतोय. तर तुमचा फायनल टेक अवे किंवा फायनल सल्ला काय असेल सगळ्याच कपल्स नाही आणि इंडिव्हिज्युअल्स नाही? मला असं वाटतं की कपल्स, इंडिव्हिज्युअल्स जे व्हॅलेंटाईन्स डे कडे अशा इव्हेंट म्हणून बघतात त्यांनी त्याला एक रोमॅन्स रिझरेक्ट करणं आणि असे पण काही व्यक्ती असतील त्यांचं ब्रेकअप झालंय आणि त्यांना व्हॅलेंटाईन कोणी नाहीये, तर अशा अशा लोकांनी गिव्ह अप करू नये. व्हॅलेंटाईन्स डे हा रोमॅन्स फक्त सेक्शुअल रोमॅन्ससाठी नाहीये. आपल्या लाईफमध्ये आपण रोमॅन्स कसं आणू शकतो, एडव्हेंचर कसं आणू शकतो, आपल्या लाईफमध्ये आपली जी लाईफची एंगेजमेंट आहे. आपण पूर्वी ऑर्गॅझमिक लाईफबद्दल बोललेलो. आपल्या लाईफला अपलिफ्ट करण्यासाठी ज्या गोष्टी आपण करतो, आपल्या लाईफला एनरिच करण्यासाठी आपण ज्या गोष्टी करतो, त्या सगळे ह्या व्हॅलेंटाईन्स डेला सेलिब्रेट करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे कुठल्याही इंडिव्हिज्युअलनी स्वतःला एकटं समजू नये. असं समजू नये, की "अरे, मला रोमॅन्टिक पार्टनर नाहीये, तर मी व्हॅलेंटाईन्स कसं सेलिब्रेट करू?" तर ह्या ओकेजननी का होईना, आपल्या लाईफला कलरफुल बनवणं, रोमॅन्टिक बनवणं, एडव्हेंचरस बनवणं, एक्साइटिंग बनवणं, त्याच्यामध्ये एक व्हरायटी आणणं, फुल सेन्स व्हरायटी. ह्याच्यासाठी जे आपण एफर्ट्स घेतो ते कधीच वेस्ट जात नाहीत. तर रिलेशनशिप बिल्डिंगमध्ये कम्युनिकेशन, एक्सपिरियन्सेस, सगळे सेन्सेस इन्व्हॉल्व करणं, काही युनिक मेमरीज तयार करणं. आपल्या फ्रेंड्स बरोबर सुद्धा आपण मेमरीज क्रिएट करू शकतो. मुलांबरोबर करू शकतो, एल्डर्स बरोबर करू शकतो. सोसायटीच्या वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये आपण रोमॅन्टिसिझम, एडव्हेंचर, एक्साइटमेंट इन्क्लूड करू शकतो आणि जे पार्टनर्स आहेत, कपल्स आहेत, त्यांनी हा रोमॅन्स बेडरूममध्ये नेणं ऑब्व्हियसली एन्करेज पण आहे आणि अँटिसिपेटेड पण आहे. तर तिथे एफर्ट जे ते घालतात ते वर्षभर आपण काय शिकू शकतो ह्या रोमॅन्सला फुलवण्यासाठी, ह्या रिलेशनशिपला बेटर करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी इन्क्लूड करावं असं मला वाटतं. थँक यू मॅडम. म्हणजे हा एपिसोड जरी व्हॅलेंटाईन्स डेचा आहे असं आपण म्हणतोय, पण तरी यातही तुम्ही खूप सारे टेकअवेज असे दिले, की जे
ओव्हरऑल लाईफसाठी खूप मॅटर करतात आणि इंटिमसी आणि कपल रिलेशनमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. मला खात्री आहे की या एपिसोडमधनं आपल्या सगळ्या लिस्नर्सनाही खूप चांगले इन्साईट्स आणि टेकअवेज हे मिळाले असतील. त्यामुळे सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा आणि या व्हॅलेंटाईन्स डेकडे आपण शक्य झालं तर तुम्ही म्हणालात तसं वेगळ्या दृष्टीने आणि उदात्त दृष्टीने थोडं बघण्याचा प्रयत्न करूया. आणि मला स्पेशल मेन्शन करायचंय, कॉंग्रॅच्युलेशन निरंजन, युअर न्यू बुक इज आउट, देहभान म्हणून. आणि ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी ऑफ टॉपिक्स डिस्कस केलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या पुस्तकाबद्दल थोडंसं सांगाल आपल्या लिसनर्सना? येस. थँक यू सो मच मॅडम. मला सांगायला खरंच आवडेल की देहभान हे माझं नवीन पुस्तक की जे लैंगिकतेच्या वेगवेगळ्या विषयांना वाहिलेलं असं आहे. तर ते नुकतंच राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे आणि देहभानमध्ये टोटल 26 लेख मी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले आहेत. 4 विभागांमध्ये या पुस्तकात हे लेख आहेत. म्हणजे विवाहपूर्व लैंगिकता, त्याच्यानंतर लग्नानंतरचं सहजीवन किंवा लैंगिक समस्या हा आणखी एक त्यातला हे आहे आणि एक ज्येष्ठांचं सहजीवन हा पण म्हणजे आफ्टर 40s, 50s किंवा इव्हन 60s नंतरही तुम्ही तुमचं सेक्स लाईफ किंवा सहजीवनाकडे कसं बघायला हवं किंवा ते कसं परत फुलवायला हवं आणि या सगळ्याची सुरुवात 2023 मध्ये झाली. 2023 मध्ये मी वर्षभर लोकसत्तामध्ये चतुरंग जी सप्लिमेंट आहे शनिवारची, तर त्यात मी हे लेख लिहित होतो आणि मला इथे स्पेशल मेन्शन करायचं आहे निलिमा मॅडमचंही, कारण यातल्या अनेक आर्टिकल्समध्ये निलिमा मॅडम्सच्या इन्साईट्स आहेत, कोट्स आहेत आणि एक मला असं वाटतं की देहभान हा कॉलम मी वर्षभर लिहिला, तर ह्याच्यामागे पण आपला जो व्ही फॉर व्हजायना हा पॉडकास्ट आहे, तर याचा खूप मोठा कॉन्ट्रिब्युशन आहे. कारण या निमित्ताने जे आपलं ब्रेनस्टॉर्मिंग होतं आणि जे आपण वीकली बेसिसवर जे सतत डिस्कस करतोय, तर त्यातनंही मला खूप चांगल्या इन्साईट्स मिळाल्या. मला आठवतं की तुम्ही खूप सारी पुस्तकंही रेकमेंड केलेली, त्याचाही खूप फायदा झाला. तर माझं सगळ्या श्रोत्यांना अपील आहे, विनंती आहे की जर तुम्हालाही असं वाटत असेल की लैंगिकतेविषयी आणखी जाणून घ्यायला हवं, तर मी हे पुस्तक तुम्ही नक्की ऑर्डर करा. या पुस्तकाची लिंक मी या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. सो त्यावर क्लिक करून तुम्ही राज्यात किंवा देशातही कुठेही हा पॉडकास्ट ऐकत असाल, तर हे पुस्तक नक्की घरपोच मागवू शकता. येस, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा व्ही फॉर व्हजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.